जर तुम्हाला सेंद्रिय भाजीपाला घ्यायचा असेल किंवा सेंद्रिय धान्य, फळं घ्यायची असतील, तर ते सर्टिफाईड आहे का हे आपण पाहणं फार गरजेचं आहे. पण ग्राहक म्हणून भारतीय बाजारपेठेत मला जाऊन भाजीपाला घ्यायचा आहे किंवा मला फळं घ्यायची आहेत, तर मला ते सेंद्रिय कसे मिळतील आणि ते सेंद्रियच आहेत याची विश्वासार्हता कशी मानायची? एखाद्या शेतकऱ्यावर ट्रस्ट असेल, तर तुम्ही त्या ट्रस्टच्या आधारे तो ऑर्गॅनिक माल म्हणून घेऊ शकता, की शेतकऱ्यांनी सुद्धा आज किमान आपण पिकवतो, जगासाठी पिकवतो, रासायनिकचं जरी पिकवत असलो, तरी आपल्या मुलाबाळांचा, आपल्या लेकराबाळांचा विचार करता किमान 3-4 गुंठे तुम्ही असं करा, की ज्या ठिकाणी 100% ऑर्गॅनिक तुम्ही स्प्रे करा. पण ग्रामीण भागामध्ये एखाद्या शेतकऱ्याला असं वाटत असेल की सेंद्रिय शेती करणं शक्य नाही, पण मला सेंद्रिय शेतीचे माल विकायचा आहे आणि एक छोटं शॉप टाकून ती सुरुवात करायची, तर त्याला सुरुवात कशी करते? तुमचा माल आता तुम्ही पहा, बऱ्याचशा तालुक्याच्या ठिकाणी लोक काय करतात, व्हॅनमध्ये, गाड्यांमध्ये किंवा आपली पिकअप आहे त्याच्यामध्ये तो माल भरून आणतात आणि तो बोर्ड लावून विकतात. मला आव्हान असं करतो शेतकऱ्यांना, की तुम्हाला जर तुम्ही सेंद्रिय शेतीचा माल पिकवत असाल आणि तुम्हाला जर तो शहरांमध्ये विकायचा आहे, तर मुख्याधिकाऱ्यांकडे जा, त्यांना माझा रेफरन्स द्या. परंतु प्रत्येक नगरपालिकेने आम्हाला सेंद्रिय शेतीचा माल विकण्यासाठी जागा उपलब्ध करावी, असं एक निवेदन द्या. सर, आपला हा कृषी संवादचे पॉडकास्ट फक्त शेतकरी किंवा कृषी सेवा केंद्र किंवा कृषीशी रिलेटेड लोकच बघत नाही, तर सामान्य नागरिक पण बघत असतात. आणि ते मला वाटतं त्या सगळ्यांच्या मनात हा व्हिडिओ सुरू झाल्यापासून एकच प्रश्न असेल, सेंद्रिय शेती ठीक आहे, पण ग्राहक म्हणून भारतीय बाजारपेठेत मला जाऊन भाजीपाला घ्यायचा आहे किंवा मला फळं घ्यायची आहेत, तर मला ते सेंद्रिय कसे मिळतील आणि ते सेंद्रियच आहेत याची विश्वासार्हता कशी मानायची? मी तुम्हाला सांगितलं की जे प्रमाणीकरण आहेत, म्हणजे एक तर पहिली गोष्ट, की जर तुम्हाला सेंद्रिय भाजीपाला घ्यायचा असेल किंवा सेंद्रिय धान्य, फळं घ्यायची असतील, तर ते सर्टिफाईड आहे का हे आपण पाहणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये NPOPचं सर्टिफिकेशन आहे का, PGSचं सर्टिफिकेशन आहे. आता त्याच्यामध्ये जैविक भारतचा लोगोसुद्धा ॲड झालेला आहे. परंतु हे सगळं करताना आपल्याला सर्टिफिकेशन फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे आता सर्टिफिकेशनमध्ये जर सेंद्रिय मालाचे घ्यायचे असतील, तर NPOP आणि PGS आहे, म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, आणि दुसरं पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम. आणि जर रिसिड्यू फ्री माल असेल, तर त्यासाठी ग्लोबल गॅप नावाचं सर्टिफिकेशन आहे. आता ग्लोबल गॅप म्हणजे काय, तर गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, म्हणजे जे अवशेषमुक्त शेतीसाठी प्रमाणीकरण आहे. आता हा जो ग्लोबल गॅप कार्यक्रम आहे, हा कोडेक्स एलिमेंट्रियस संयुक्त राष्ट्रसंघाचा एक कार्यक्रम आहे. त्याचबरोबर भारत देशाने आता इंडी गॅप नावाचा, म्हणजे पूर्वी इंडी गॅप होता, आता भारत गॅप नावाचा सर्टिफिकेशन कार्यक्रम आणलेला आहे, जो अवशेषमुक्त जे पिकं आहेत, म्हणजे द्राक्ष आहे, संत्रा आहे, स्ट्रॉबेरी आहे, आंबा आहे, केळी आहे, की ज्यांना रसायनं लागतात, परंतु त्याचा अवशेष त्याचा कुठलाही शिल्लक राहू नये आणि आपल्याला एक्सपोर्ट करता यावं, कारण व्यापारी पिकं आहेत, म्हणून त्याला ग्लोबल गॅपच्या धर्तीवर आता भारत गॅपसुद्धा सर्टिफिकेशन आहे. मग आपल्याला जर स्थानिक बाजारपेठेमध्ये हा माल घ्यायचा असेल, तर आता वेगवेगळ्या प्रकारचे स्टोअर आहेत. म्हणजे आता मोस्टली काय होतं, की तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या ग्राम पातळीवर सर्टिफिकेशन असलेले शेतकरी फार कमी आहेत. परंतु जर तुम्हाला ते शेतकरी म्हणजे पूर्वी फ्रान्समध्ये एक सिस्टीम सुरू झाली होती, नो युअर फूड, नो युअर फार्मर. म्हणजे तुमचा शेतकरी नेमकी काय करतोय हे तुम्ही पहा, म्हणजे तुमचं ते फूड कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल. जर तुमचा एखाद्या शेतकऱ्यावर ट्रस्ट असेल, तर तुम्ही त्या ट्रस्टच्या आधारे तो ऑर्गॅनिक माल म्हणून घेऊ शकता. परंतु आता वेगवेगळ्या प्रकारचे मॉल्स आहेत. आता रिलायन्स मॉल आहे, धोरबजी आहे, बिग बास्केट आहे, त्यानंतर ॲमेझॉन आहे, त्यानंतर स्विगी आहे, आता किसान कनेक्ट नावाची कंपनी आलेली आहे. तर ह्या सगळ्या कंपन्यांकडे सर्टिफाईड ऑर्गॅनिक माल आहे. मग याच्यामध्ये अगदी तृणधान्य आहेत, फळं आहेत, त्याचबरोबर भाजीपाला पिकं आहेत आणि प्रोसेस फूड देखील याच्यामध्ये आहेत. त्यामुळे जो सर्टिफाईड माल आहे, हा सर्टिफाईड माल आपल्याला मॉलमध्ये मिळतो. आता वेगवेगळ्या ठिकाणी आता तालुका स्तरावर सुद्धा काही शॉप सुरू झालेले आहेत, की जिथं सेंद्रिय सर्टिफाईड माल विकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जैविक भारत नावाचा जो लोगो आहे, हा कार्यक्रम केंद्राने पुरस्कृत केलेला आहे. फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये ग्राहकांना संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही तुमचा सेंद्रिय माल हा सेंद्रिय नसताना जर सेंद्रिय म्हणून विकला, तर इंडियन पेनल कोड प्रमाणे तुम्हाला शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये किमान म्हणजे 2 महिन्याचा कारावास आणि किमान 50,000 रुपयाचा दंड, इथून शिक्षेला सुरुवात होते. मग ज्याप्रमाणे तुमच्या शिक्षेचं म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही
दोषी असाल त्या 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 प्रमाणात तुम्हाला शिक्षा ठरवलेली आहे. आणि हे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे एका अर्थाने जो सेंद्रिय ग्राहक आहे त्याला संरक्षण आहे, जो प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती करतोय त्या शेतकऱ्याला संरक्षण आहे, आणि जो प्रामाणिकपणे सेंद्रिय माल विकतोय तो जो व्यापारी आहे त्याला सुद्धा संरक्षण आहे. म्हणून आज जर आपल्याला सेंद्रिय माल घ्यायचा असेल तर तो सर्टिफाईड असणं आवश्यक आहे. मग रिसिड्यू फ्री घ्यायचा असेल तर ग्लोबल गॅपचं सर्टिफिकेशन आहे का हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर डोमेस्टिक मार्केटमध्ये आज PGS असेल, NPOP असेल किंवा ग्लोबल गॅप असेल, हे सगळे सर्टिफिकेशन जे आहेत हे सगळे सर्टिफिकेशन त्या मालाची विश्वासार्हता दर्शवणारे आहेत. म्हणजे आपण जोपर्यंत सर्टिफिकेशन नाही तोपर्यंत आपण विश्वास कसा ठेवणार की हे कसं ऑर्गॅनिक आहे. फार तर फार आता याच्यामध्ये काय आहे की मी नेहमी सांगतो, माझे फार फार ठिकाणी व्याख्यानं होतात की शेतकऱ्यांनी सुद्धा आज किमान आपण पिकवतो जगासाठी पिकवतो, रासायनिकचं जरी पिकवत असलो तरी आपल्या मुलाबाळांचा आपल्या लेकरा बाळांचा विचार करता किमान 3-4 गुंठे तुम्ही असं करा की ज्या ठिकाणी 100% ऑर्गॅनिक तुम्ही स्प्रे करा. म्हणजे आज परिस्थिती इतकी भयानक आहे सर, तुम्हाला सांगतो भाजीपाला पिकांमध्ये 4 अशी पिकं आहेत की जी रेड ट्रँगल आहे, म्हणजे मोनोक्रॉटोफॉस असेल किंवा ॲल्युमिनियम फॉस्फाईड असेल, झिंक फॉस्फाईड असेल, असे जे रेड ट्रँगलमधले पेस्टिसाईड आहेत की जे अतिशय विषारी आहे, म्हणजे क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन असेल तर अशा प्रकारचे पेस्टिसाईड म्हणजे आपली पालक आहे, टोमॅटो आहे, कॉलीफ्लावर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वांग या पिकांना वापरले जातात. मग हे कार्सिनोजेनिक आहे. म्हणजे 1 ग्रॅम ते 50 मिलीग्रॅम इतकं जरी ते शरीरात गेलं तरी तुम्हाला कर्करोग होऊ शकतो. म्हणून भाजीपाला खाताना मीच सांगतो की हे 4 जर तुम्ही मार्केटमधून आणत असाल तर अवॉइड करा. कारण सगळ्यात जास्त रेड ट्रँगलवाले पेस्टिसाईड कुठं वापरले जातात तर ह्या 4 भाजीपाल्यांना वापरले जातात. म्हणून हे अवॉइड करा. दुसरं काय सिस्टीम आहे, जरी आपल्याला सेंद्रिय भाजीपाला मिळाला नाही तर आपण किचन गार्डन कुंड्यात आपण लावतो ना, तर आपण वांग्याचं झाड, टोमॅटोचं झाड, पालक आपण लावू शकतो कुंड्यांमध्ये. किंवा आज किचन गार्डनिंग आहे, जिथं आज तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक जणाच्या बंगल्याच्या शेजारी एक अर्धा गुंठा किंवा त्याच्यापेक्षा कमी जागा उपलब्ध असते, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे शोभेचे फुलं लावतो. पण त्याच्याऐवजी तुम्ही भाजीपाला लावा की जो आपल्या आरोग्याला कारणीभूत ठरेल. आता तुम्हीच मला म्हणत होतात की आता तुमचे काही मित्र जे आहेत ते व्हर्टिकल फार्मिंग करतायत शहरांमध्ये. व्हर्टिकल फार्मिंग जर तुमच्याकडे काही उपलब्ध नसेल तुम्ही टेरेसवर व्हर्टिकल फार्मिंग करू शकता. म्हणजे तुम्ही ट्रे आणा, त्या ट्रेमध्ये तुम्ही ओलं म्हणजे पाणी साठवता येईल असं कोकोपीट वगैरे हे करा आणि असे ट्रेवर ट्रे ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये काही स्प्राउटिंग करू शकतात आणि तो फार सकस आहार होतो प्रोटीनसाठी. म्हणजे तुमच्याकडं आपण म्हणतो ना स्प्राउटेड तुम्ही खाल्लं पाहिजे, जे म्हणजे मूग हा स्प्राउटेड डाएट, तर त्यासाठी तो तो एक फूड होऊ शकतो. भाजीपाला त्या व्हर्टिकल फार्मिंगमध्ये फार चांगला येतो. म्हणजे ह्या असे वेगवेगळे माध्यमं जर आपण शोधले तर मला वाटतं जे पेस्टिसाईडचं जे खाणं आहे ते आपलं फार कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर विश्वासार्हता. म्हणजे तुम्ही सर्टिफाईड खा ऑर्गॅनिक. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की लोक म्हणतात नाही ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक, पण कशावरून ऑर्गॅनिक, त्याला काहीतरी पॅरामीटर पाहिजे. मग हे पॅरामीटर काय तर ते तुमची विश्वासार्हता म्हणजे हे प्रमाणीकरण आहे. म्हणजे एका बाजूला आपल्याला असं म्हणता येईल की सर्टिफिकेशन ही सेंद्रिय मालाची विश्वासार्हता आहे किंवा अवशेषमुक्त मालाची ती म्हणजे विश्वासार्हता आहे, पावती आहे. तर मग आता हे शॉपिंग मॉल बरेचसे शहरी भागात किंवा मोठ्या सिटीत असतील, पण ग्रामीण भागामध्ये एखाद्या शेतकऱ्याला असं वाटत असेल की सेंद्रिय शेती करणं शक्य नाही, पण मला सेंद्रिय शेतीचे माल विकायचा आहे आणि एक छोटं शॉप टाकून ती सुरुवात करायची, त्याला सुरुवात कशी करते? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही म्हणजे शेतकरी असाल तर तुम्ही तुमच्या शेताचं सर्टिफिकेशन करा. आता सर्टिफिकेशन तुम्हाला NPOPचं क्रिटिकल वाटत असेल तर तुम्ही PGSचं करा. आता ते PGSचं सर्टिफिकेशन कुठलाही शेतकरी घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सर्टिफिकेशन केल्यानंतर तुमचा माल, आता तुम्ही पहा बऱ्याचशा तालुक्याच्या ठिकाणी लोक काय करतात व्हॅनमध्ये, गाड्यांमध्ये किंवा आपली पिकअप आहे त्याच्यामध्ये तो माल भरून आणतात आणि तो बोर्ड लावून विकतात. म्हणजे शेतकरी ते ग्राहक थेट जी विक्री आहे ना त्याला याच्यामुळे प्राधान्य मिळत आहे. आणि लोक आज तुम्ही पहा शहरातली लोक ही शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य देतात. म्हणजे आज मी जरी भाजी बाजार घ्यायला गेलो किंवा माझ्या मिसेस जरी गेल्या तरी त्या काय म्हणतात किंवा आई आमच्या नेहमी सांगतात की शेतकऱ्याचा माल घ्या,
की तो माल अतिशय ताजा मिळतो, चांगला मिळतो. आणि किती म्हटलं तरी आपल्याकडे आपण सगळे शेतकरी कुटुंबातून आहोत. शेतकऱ्यांमध्ये एक नीतिमूल्य अजून आहे. तुम्ही पहा अजूनही जर एखाद्या भाजीपाला पिकावर जर पेस्टिसाइड मारलेला असेल तर शेतकरी ते विकत नाहीत. माझ्या माहीत ते ज्यावेळेस भाजी आपल्याला तोडून न्यायची मार्केटला त्याच्या आधी 3-4 दिवस ते कुठलंही केमिकल फवारत नाही. ती एक नैतिक त्यांच्याकडे नैतिकता आहे ती. एक तत्व आहे ते आणि लोकांचा बाळगतात. त्याच्यावर विश्वास. हो, याच्यामध्ये व्यापारी मोठ्या प्रमाणात फ्रॉड करतात. परंतु शेतकरी जे आहेत, हे शेतकरी मोस्टली करत नाही. परंतु तरी देखील सर्टिफाईड आपण करणं गरजेचं आहे. सर्टिफाईड विकणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी खरं तर थेट ग्राहक आता शोधले पाहिजे. त्यासाठी तुम्ही सर्टिफाईड करा. तुमचा माल शहरांमध्ये जावा. तुम्ही आता तिथं स्टॉल लावा. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तर शेतकऱ्यांनी जर नगरपालिकेला जर त्यांनी एक प्रस्ताव दिला तर नगरपालिका शेतकऱ्यांसाठी अशी जागा उपलब्ध करून देऊ शकते. आज तुम्ही पहा आज आपल्याला म्हणजे आपले मोबाईल असतील, शूज असतील, कपडे असतील, अगदी हेअर कटिंग म्हणजे हेअर सलून आज AC मध्ये आहेत. परंतु जो भाजीपाला विकला जातो तो कुठे विकला जातो? कुठेतरी रस्त्यावर. म्हणजे अक्षरशः कुठेतरी टॉयलेट्स वगैरे असतात त्याच्या शेजारी विकला जातो. तिथंच गुरं फिरतात, त्यांच्या विष्ठा पडलेल्या असतात, माश्या बसतात. म्हणजे जे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे ते रस्त्यावर आणि ज्याला चपला, बुट वगैरे किंवा आपले हेअर कटिंग याला काय फार महत्व नाहीये. हे बाहेर उघड्यावर केलं म्हणजे विकलं तरी चालतंय. पण ते परिस्थितीमध्ये विरोधाभास किती आहे. पण त्याच्याकडे आता शासनाने लक्ष देण्याची गरज आहे आणि ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला आव्हान असं करतो शेतकऱ्यांना की तुम्हाला जर तुम्ही सेंद्रिय शेतीचा माल पिकवत असाल आणि तुम्हाला जर तो शहरांमध्ये विकायचा आहे तर मुख्याधिकाऱ्यांकडे जा, त्यांना माझा रेफरन्स द्या. परंतु प्रत्येक नगरपालिकेने आम्हाला सेंद्रिय शेतीचा माल विकण्यासाठी जागा उपलब्ध करावी असं एक निवेदन द्या. आता यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे पण आम्ही आमची एक रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन रोमिफ इंडिया नावाची संस्था आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा असे प्रयत्न केले तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा याचा होईल.